श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये पौष महिन्याचे पौराणिक व धार्मिक महत्त्व जाणून घेण्याच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. या महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्या दिवशी त्याचे मकर राशीत संक्रमण होते त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. तेव्हापासून उत्तरायण सुरू होते. हिंदू धर्मामध्ये उत्तरायणात शुभ गोष्टी कराव्यात असा संकेत आहे. उत्तरायणात मृत्यू यावा म्हणून पितामह भीष्म शरपंजरी पडले होते अशी महाभारतात कथा आहे. त्यामुळे या महिन्यातील मकर संक्रांतीनंतरच्या काळात शुभ कार्यांना सुरुवात होते. पण असे असले तरी पौष महिन्यात शुभकार्य करू नयेत असा लोकांचा समज आहे. याचे पौराणिक संदर्भ असे. एक म्हणजे कौरव पांडव युद्धामध्ये 18 औक्षहिणी सैन्य मारले गेले. तेवढ्या सैनिकांच्या पत्नी सती गेल्या. सगळीकडे सुतकी वातावरण झाले होते. तो महिना पौष होता. याचा संदर्भ घेऊन लोक या महिन्यात मंगल कार्य करणे टाळतात. दुसरे म्हणजे याच महिन्यात रेणुका मातेला वैधव्य आले होते. या घटनेचे वर्णन मागील वैशाख भाग 2 परशुराम जयंतीमध्ये आहे. या दुःखद गोष्टीचे स्मरण म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. त्यामुळे लोकांच्या मनात या महिन्यात शुभकार्य करण्याविषयी शंका येते. परंतु तरीही हा महिना शुभ कसा याविषयीचे ज्योतिषशास्त्रीय आणि पौराणिक संदर्भ पाहूया. हा महिना पुष्य नक्षत्राच्या अधिपत्याखाली येतो. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा म्हणून शुभदायी मानले जाते. तसेच कुबेर ही या महिन्याची दैवता मानली जाते. कुबेर ही धनसंपत्तीची दैवता आहे. त्यामुळे कुबेर उपासनेने कुबेर कृपा मिळवण्याची संधी या महिन्यात असते. दुसरे म्हणजे याच महिन्यात शाकंभरी नवरात्र असते. पुराण काळात पार्वती मातेने दुष्काळ पडलेल्या स्थितीत सर्व जगाला अन्नधान्य पुरवले होते अशी आख्यायिका या नवरात्रासंदर्भात आहे. या काळातील दैवी उपासनेने घरात धनधान्य समृद्धी येते असे मानले जाते. त्यामुळे या महिन्याला पूर्णतः अशुभ कसे म्हणावे तर पाहूया या महिन्यात कोणत्या उपासना केल्यामुळे हा महिना आपल्याला शुभप्रद होऊ शकतो ते. या महिन्याची दैवता कुबेर असल्याने कुबेराची उपासना शीघ्र फलदायी ठरते. म्हणून कुबेर पूजन, कुबेर स्तोत्र, मंत्र जप केल्याने कुबेराची कृपा होऊन धनप्राप्तीचे मार्ग सुलभ होतात असे मानले जाते. दुसरे म्हणजे हा महिना उदक शांती, शांतिविधी, श्राद्ध कर्म यासाठी अधिक फलदायी मानला जातो. पौष महिन्यात पिंपळ पूजेचे विशेष महत्त्व असल्याचे शास्त्र सांगते. या महिन्यातील शनिवार आणि पुष्य नक्षत्रावर पिंपळ पूजन केल्याने संसारातील बऱ्याच अडचणी दूर होतात असे मानले जाते. हा महिना सूर्य संक्रमणाशी संबंधित असल्याने या महिन्यातील सूर्य उपासना यश, कीर्ती, पराक्रम व आरोग्य मिळवून देण्यास उपयुक्त ठरते. याचे कारण या सगळ्या गोष्टींचे कारकत्व सूर्याकडे आहे. या महिन्यात पितरांच्या नावाने गोरगरीब गरजूंना दान करण्याचे महत्त्व आहे. पौष अमावस्या या दिवशी मनूचा जन्म झाला म्हणून हिला मौनी अमावस्या म्हणतात.
या दिवशी तीर्थस्नान, पितरांना तर्पण व दानाचे खूप महत्त्व आहे. ही अमावस्या पितृश्राद्धादी कृत्ये करण्यासाठी खूप शुभ मानली जाते. या दिवशी प्रयाग येथील गंगा स्नानास खूप महत्त्व आहे. स्कंद पुराणानुसार या दिवशी गंगेचे पाणी अमृताचे बनते. देव गंगेत वास करतात अशी मान्यता आहे. या दिवशी काळे तीळ मिश्रित जलाने सूर्याला अर्घ्य द्यावे, शिवपूजन करावे, ग्रह नक्षत्र शांती करावी, छत्री, वस्त्र, जोडे, शय्या, सोने, काळे तीळ, अन्न यांचे दान केल्यामुळे कौटुंबिक जीवन सुखद होते असे मानले जाते. या पर्वात केलेले छोटेसे दान मेरू समान होते अशी लोकांची श्रद्धा आहे. एकंदरीत पुराण काळात काही अशुभ घटना घडल्या असल्या तरी हा महिना उपासनेच्या मार्गाने आपल्याला सौभाग्य मिळवून देणारा आहे. पुढील भागामध्ये पाहूया पौष महिन्यातील सण आणि उत्सव. धन्यवाद.